हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण मस्त असा भरपूर पालक वापरून इथे पालक पराठा रेसिपी करणार आहे. तर तुमचे मुलं जर पालकाची भाजी खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही त्यांना पराठा करून नक्की खाऊ घालू शकता. तर खूप छान असा हा पराठा होतो. तर एकदम टेस्टी सुद्धा लागतो हा पराठा. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, मी एक पालकाची जुडी घेऊन ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचे देठ काढून घेतलेले आहेत. इथे पहा, मी फक्त पालकाचे पानच घेतलेले आहेत. तर या पद्धतीने आता आपण ही पालकाची पानं छान अशी चिरून घेऊया. इथे पहा, मी ही भाजी छान अशी चिरून घेतलेली आहे बारीक. तर आता आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तापत. तर त्यामध्ये मी 1 चमचा भरून तूप टाकलेलं आहे. तर आपण गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवायची आहे. आता यामध्ये आपल्याला ही पालकाची भाजी घालून घ्यायची आहे चिरून घेतलेली. इथे पहा, आता आपण बारीक गॅसवरतीच ही पालकाची भाजी छान अशी परतून घ्यायची आहे. या भाजीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ही भाजी परतून घ्यायची आहे. तूप घातल्यामुळे आपले पालक पराठे खूप मस्त टेस्टी होतात. तर इथे पहा, आपण आता ही भाजी अशीच परतून बारीक गॅसवरती घेऊया. नंतर गॅस बंद करून बाजूला ठेवून देऊया. तर त्यासाठी इथं हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि आलं याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरवरती. इथे पहा, आता आपण हे वाटण करून घेतलेलं आहे. पहा, आता मी इथं 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये हे मस्त असे पालकाचे पराठे खूप छान तयार होतात. इथं छोटी वाटी भरून मी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे छान असं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. इथे पहा, मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. तो हातावर छान असा क्रश करून घेतलेला आहे. इथं मी साधारण 2 चमचे भरून तीळ घेतलेले आहेत. तीळ सुद्धा थंडीच्या दिवसामध्ये खाल्लेले खूप छान असतात, त्यामुळे इथं मी तीळ वापरलेले आहेत. तर 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. त्यामध्ये आपली परतून घेतलेली भाजी घातली आहे. पहा, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आपण. आता आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे तेही घालून घेतलं मी इथं. आता अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे इथं. इथं मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेते. तांदळाच्या पिठानं आपले पालक पराठे खूप असे खुसखुशीत मस्त होतात. तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. पालकाच्या भाजीमध्येच हे अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ. इथे पहा, व्यवस्थित असं आपल्या पिठाला पालकाची भाजी पूर्ण अशी मिक्स करून घेतली. नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण या पिठाचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. हे पालक पराठे तुम्ही नक्की करून पहा, खूप मस्त होतात आणि मुलं सुद्धा खूप आवडीनं खातात हे पालक पराठे. इथे पहा, आपला पिठाचा गोळा मळून झालेला आहे. आता मी त्यावरती थोडंसं तेल वतून परत एकदा आपण हा गोळा मऊ करून घेऊया. आता आपण हे असं झाकून 25 ते 30 मिनिट असंच हे आपली कणिक छान अशी भिजून द्यायची आहे. इथे पहा, आपली कणिक छान अशी भिजलेली आहे. आता आपण पराठे लाटायला घेणार आहोत. तर इथे पहा, या पिठामधला मी एक छोटासा गोळा घेऊन इथं पिठामध्ये बुडवून व्यवस्थित असा लाटून घेणार आहे. इथे पहा, या पद्धतीने आपल्याला पराठे लाटायचे आहेत. आपण या पालकाच्या पराठ्याला वेगळा आकार जर दिला तर मुलं आवडीनं खूप खातात. इथे पहा, मी अगोदर गोल लाटून त्याला थोडंसं आतून तूप लावून घेते. पहा, नंतर त्यावरती थोडंसं आपल्याला पीठ भुरभुरायचं आहे. आता आपण याची घडी मारून घ्यायची आहे. पहा, या पद्धतीने. तर आपण आता याला असा चौकोनी आकार दिला म्हणजे मुलं आपले हे पराठा खूप आवडीनं खातात. तर इथे पहा, परत एकदा मी पिठात बुडवून असाच आपल्याला चौकोनी आकारामध्येच हा पालक पराठा लाटून घ्यायचा आहे. मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी ही रेसिपी खूप मस्त आहे.
मुलांच्या पोटामध्ये पालक भरपूर असा जातो। या पद्धतीने जर तुम्ही पालक पराठा करून दिला तर इथे पहा, तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका। इथे पहा, मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे, त्याला मी तूप लावून घेतलेला आहे। तर आता आपला तवा पण छान तापला की त्यावरती आपल्याला हा पराठा टाकून घ्यायचा आहे। इथे पहा, आता आपल्याला मीडियम गॅसवरती हा पराठा मस्त असा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे। इथे पहा, मी परत एकदा उलटून त्याला तूप लावून घेते। पहा, तुपाच्या ऐवजी तुम्ही इथं तेलही वापरू शकता। खूप मस्त अशी ही रेसिपी तयार होते। इथे पहा, आता आपण असाच हा खरपूस रंगावरती पराठा भाजून घ्यायचा आहे। आता आपण हा पराठा काढून घेऊया एका प्लेटमध्ये। इथे पहा, याच पद्धतीने आता मी दुसराही पराठा लाटून घेणार आहे। तर इथे पहा, दुसराही पराठा आपला छान असा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे। याच पद्धतीने हे मी सर्व पराठे करून घेते। इथे पहा, चटणी सोबत, टोमॅटो सॉस सोबत किंवा दह्यासोबत हे पराठे खूप मस्त असे लागतात। तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत सर्वांना बाय बाय, धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।